हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर आज स्पेशल दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे आहे आणि विचार केला की माझी एक वेगळीच ओळख आणि आजचा दिवस आम्ही काय स्पेशल आणि कसा सेलिब्रेट केला तो तुमच्याशी शेअर करावा। सो आज स्पेशल दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे आहे आणि आपण मराठी भाषेत म्हणू शकतो की हा प्रेम व्यक्त करण्याचा एक दिवस आहे, जे की पाश्चात्य संस्कृती आहे। बट आपल्या महाराष्ट्रात काही लोक सेलिब्रेट करतात, काही करत नाहीत किंवा काही मानतात, काही मानत नाहीत। बट आम्ही कॅनडामध्ये असल्यामुळे इकडे विविध प्रकारे लोक व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतात आणि काही लोकांची प्रत्येकाची प्रेम व्यक्त करायची पद्धत वेगवेगळी असते। काही लोक पार्टी करतात, काही लोक गुलाब देऊन व्यक्त करतात आणि बऱ्याच अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला जातो। तर मी सुद्धा ठरवलेलं की काहीतरी वेगळं करूया, स्पेशल करूया। आणि विदेशात असलो म्हणून काय झालं, आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने करूया असं मी ठरवलं होतं। तर आज मी मस्त प्लॅन केलेला आहे, पिठलं भाकरी। ॲक्च्युली आम्ही सोलापूरकडचे आहोत, तर पिठलं भाकरी हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आमच्यासाठी आणि आम्ही आज मस्त घरीच मी पिठलं भाकरी बनवलेली आहे आणि लंचसाठी आम्ही ते खाऊन सेलिब्रेट करणार आहे। ॲक्च्युली प्रेम व्यक्त करायला एक दिवस कधीच पुरेसा नसतो, वेळोवेळी प्रेम व्यक्त केलं पाहिजे। आपण आपल्या पार्टनरला सांगितलं पाहिजे की तू किंवा ती किती महत्त्वाची आहे तुझ्यासाठी। तर मला वाटतं की असंच जे आपल्या पार्टनरला आवडतं ते बनवण्यात किंवा त्याला खुश करण्यात किंवा तिला खुश करण्यात असं सेलिब्रेट करावं। तर पिठलं आणि भाकरी हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आम्ही कॅनडामध्ये आल्यापासून खाल्लेलंही नव्हतं। सो मी आज प्लॅन केला की मस्त सरप्राईज देऊया म्हणून। तर मी आज मस्त पिठलं आणि भाकरी बनवली ज्वारीची सकाळी आणि आम्ही मस्त लंच करणार आहोत आणि अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत व्हॅलेंटाईन डे। आणि आय गेस प्रेम हे फक्त व्हॅलेंटाईन म्हणजे फक्त आपल्या जोडीदाराबद्दलचंच प्रेम व्यक्त करायचं असं नसतं। तर आपल्या आयुष्यामध्ये जे कोणी इम्पॉर्टंट असतं त्याला आपण त्याच्याबद्दलचं आपण प्रेम व्यक्त केलं पाहिजे। आपले आईवडील आहे, आपले बहीण भाऊ आहे आणि अजून आपले कोणी सपोर्टिव्ह मित्रमैत्रिणी आहेत, अशा लोकांविषयी आपण प्रेम व्यक्त केलं पाहिजे। तर तर अशा प्रकारे आम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहोत। लंच अगदी झुणका भाकरी आणि असंच तुम्हाला बघायलाच मिळेल आणि मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे की आम्ही कसं एन्जॉय करणार आहोत। तर तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ आवडत असेल तर शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नातेवाईकांसोबतसुद्धा शेअर करा। तर इथे मी बाहेर आलेली होते, तर म्हटलं की आता आपण आलो आहेस बाहेर तर अशा गोष्टी शेअर करूया। आणि गार्डन आहे जिथे की मी वारंवार येत असते आणि घ्यायला आलेले आहे थोडंसं। तर सर्वांना व्हॅलेंटाईन डे दिवसाच्या शुभेच्छा आणि व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा। कसं वाटतंय आज? झुणका भाकरी आवडली का? तर आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि झुणका भाकरी हा आमच्या दोघांचाही अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणून मी आज प्लॅन केलेला आहे झुणका भाकरी बनवायचा। तर माझ्या पतिदेवांना खूप आवडलेलं आहे आणि ते मस्त एन्जॉय करतात। तर हे असं झुणका भाकरीचं माझं आजचं व्हॅलेंटाईन डेचं प्लॅन आहे आणि आम्ही दोघंही जेवण करतो आहे। दुपार आहे आता